सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 21. रात्र अजूनही काळोकुट्ट होती. जुना साखर कारखान्याभोवती पावसाच्या सरी कोसळत होत्या. विजांचा कडकडाट संपूर्ण परिसर हादरवत होत्या. विश्वास, दामोदर आणि गोनू त्या मोडकळीस आलेल्या झोपडीत बसले होते. त्यांच्यासमोर विश्वासच्या वडिलांची ती गुप्त डायरी उघडी पडली होती. प्रत्येक पानासोबत एक नवीन रहस्य समोर येत होतं आणि प्रत्येक ओळीमुळे विश्वासच्या मनात प्रश्नांचं वादळ आणखी तीव्र होत होतं. विश्वासने थरथरत्या हाताने डायरीचं पुढचं पान उघडलं. त्या पानावर त्याच्या वडिलांच्या हस्ताक्षरात मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी कधीच फसवणार नाही. पण जर मी जिवंत राहिलो नाही तर माझ्या मुलाने सत्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं. कारण आपल्या गावाचं भविष्य या सत्यावर अवलंबून आहे. हे वाचताच विश्वासच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला वडिलांचा चेहरा आठवला. लहानपणी खांद्यावर बसून जत्रेत घेऊन जाणारे वडील, शेतात काम शिकवणारे वडील आणि एका रात्री अचानक त्यांच्यापासून कायमचे दूर गेलेले वडील. त्या आठवणींनी त्याचं हृदय भरून आलं. दामोदरने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. धीर धर, तुझे वडील आजही तुझ्यासोबतच आहेत. विश्वासने हलकेच मान डोलवली आणि पुन्हा डायरी वाचायला सुरुवात केली. डायरीत पुढे लिहिलं होतं, राघव सिंहाने माझ्याकडे गावातील जमिनीची बनावट कागदपत्र तयार करण्याची मागणी केली होती. पण मी नकार दिला कारण त्या जमिनी गरीब शेतकऱ्यांच्या होत्या. मी नकार दिल्यावर त्याने मला संपवण्याची धमकी दिली. मात्र त्यांच्या मागे आणखी एक मोठा माणूस आहे, ज्याचं नाव अजून लिहिण्याची हिंमत माझ्यात नाही, कारण त्याची माणसं प्रत्येक ठिकाणी आहेत. हे वाचून तिघेही स्तब्ध झाले. म्हणजे इतकी वर्ष गावात चाललेले प्रत्येक व्यवहार, प्रत्येक अन्याय या कटाचा भाग होता. गणू कुजबुजला. विश्वासने डायरी बंद केली. नाही, आता आपण थांबणार नाही. त्या क्षणी बाहेर पुन्हा काहीतरी हालचाली झाली. दामोदरने टॉर्च बंद केली. झोपडीच्या भेगेतून बाहेर पाहिलं. 3 गाड्या कारखान्याच्या दिशेने येत होत्या. ते पुन्हा आले. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. विश्वासने डायरी शर्टाच्या आत लपवली. आपण मागच्या वाटेने निघू. तिघेही पावसात भिजत उसाच्या शेतातून धावत सुटले. मातीमुळे पाय घसरत होते, पण ते थांबले नाहीत. मागून टॉर्चचे प्रकाश किरणे त्यांचा पाठलाग करत होते. गोळ्यांचे आवाज पुन्हा घुमू लागले. धावत धावत ते नदी किनारे पोचले. नदीला पूर आला होता. पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं. दामोदर म्हणाला, दुसरा रस्ता नाही. विश्वासने एक क्षण नदीकडे पाहिलं. आणि म्हणाला, उडी मारावी लागेल. क्षणाचाही विलंब न करता तिघांनी नदीत उड्या मारल्या.
थंडगार पाण्याच्या प्रवाहाने त्यांना दूर ओढून नेलं. कसंबसं किनाऱ्यावर पोचल्यावर ते पूर्ण थकले होते, पण डायरी सुरक्षित होती. सकाळ होतच विश्वास थेट पुष्पाला भेटायला गेला. ती मंदिरात देवासमोर बसून प्रार्थना करत होती. विश्वासला पाहताच तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती धावत त्याच्याजवळ आली. तू ठीक आहेस ना? विश्वास हसला. तुझी प्रार्थनेमुळे. क्षणभर दोघेही काही बोलले नाहीत. मंदिराच्या घंटांचा आवाज वातावरणात घुमत होता. विश्वासने तिचा हात हातात घेतला. पुष्पा, अजून मोठी लढाई बाकी आहे, ती शांतपणे म्हणाली. मी तुझ्यासोबत आहे, शेवटच्या श्वासापर्यंत. त्या दोघांच्या डोळ्यात प्रेम होतं, विश्वास होता आणि एकमेकांना कधीही न सोडण्याचं वचन होतं. पण त्यांना माहीत नव्हतं, मंदिराच्या बाहेर उभे असलेला एक माणूस त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. त्याने मोबाईल काढला आणि एकच संदेश पाठवला. डायरी अजूनही विश्वासकडे आहे. आता शेवटचा डाव खेळण्याची वेळ आली आहे. संदेश पाठवताच त्याच्या चेहऱ्यावर एक थंड भयानक हास्य उमटलं. त्याच संध्याकाळी विश्वासच्या घराच्या दारात एक अनोळखी वृद्ध माणूस आला. त्याच्या हातात एक जुनी काठी होती, डोळ्यात अनेक वर्षांचं दुःख. तो शांतपणे म्हणाला, मला तुझ्या वडिलांबद्दल सगळं माहिती आहे, पण सत्य ऐकायचं असेल तर आज मध्यरात्री एकटाच जुन्या वाड्याच्या झाडाखाली ये. कोणावरही विश्वास ठेवू नकोस. हे बोलून तो वृद्ध जसा आला होता तसाच अंधारात अदृश्य झाला. विश्वासच्या हातात फक्त एक जुनी अंगठी राहिली होती आणि त्या अंगठीवर कोरलेलं होतं, सत्य कधीच मरत नाही. त्या वृद्धाने दिलेली अंगठी विश्वास पुन्हा पुन्हा न्याहाळत होता. त्या अंगठीवर कोरलेली अक्षरे साधी नव्हती. सत्य कधीच मरत नाही हे वाक्य जणू त्याच्या आयुष्याचं ब्रीद बनणार होतं. रात्रीचे 12 वाजायला अजून 2 तास बाकी होते, पण त्याचं मन आता एका जागी स्थिर राहत नव्हतं. आईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं बाळा? विश्वासने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता लपली नाही. त्याने आईला काहीच सांगितलं नाही, कारण आता या लढाईत तिचा जीव पुन्हा धोक्यात घालायचा नव्हता. दुसरीकडे पुष्पालाही संध्याकाळीपासून अस्वस्थता वाटत होतं. तिचा डावा डोळा सतत फडफडत होता. मनात कुठली तरी अनामिक भीती घर करून बसली होती. ती देवघरात बसून दिवा लावत होती. तेवढ्यात तिच्या हातातून दिव्याची थाळी खाली पडली. आवाज ऐकून तिची आई धावत आली. काय गं? पुष्पा काही बोलली नाही, पण तिच्या मनात सतत विश्वासचा चेहरा दिसत होता. तिने मनोमन देवाला हात जोडले. देवा, त्यांचं रक्षण कर. संकट माझ्यावर येऊ दे, पण त्याला काही होऊ देऊ नकोस. रात्री बरोबर 12 वाजता विश्वास कोणालाही न सांगता घराबाहेर पडला. आकाश ढगांनी भरलेलं होतं. चंद्र कधी ढगाआड लपत होता,
तर कधी त्याचा फिकट प्रकाश जमिनीवर पडत होता. जुन्या वडाच्या झाडाजवळ पोचल्यावर त्याला आजूबाजूला कुणीच दिसलं नाही. वातावरणात भयानक शांतता होती. अचानक झाडामागून तोच वृद्ध बाहेर आला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि मंद आवाजात म्हणाला, "माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. ते लोक माझा पाठलाग करत आहेत." विश्वासने उत्सुकाने विचारलं, "माझ्या वडिलांचं सत्य काय आहे?" वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "तुझे वडील चोर नव्हते, गुन्हेगार नव्हते. उलट त्यांनी गावातील शेकडो गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. त्यांनी बनावट कागदपत्र तयार करण्यास नकार दिला म्हणून त्यांना संपवण्याचा कट रचला गेला." विश्वाच्या छातीत धडधड वाढली. त्याने पुन्हा विचारलं, "मग त्यांना मारलं कोणी?" वृद्ध उत्तर देणार इतक्यात अंधारातूनच 4-5 काळ्या कपड्यातली माणसं धावत आली. त्याच्या हातात काटे आणि बंदुका होत्या. "तो म्हातारा जिवंत सुटता कामा नये." असा आवाज घुमला. क्षणाचाही विलंब न करता विश्वासने वृद्धाला बाजूला ढकललं. पण त्याच वेळी एका माणसाने लोखंडी रॉडने विश्वाच्या खांद्यावर जोरदार वार केला. विश्वास वेदनेने खाली कोसळला. तरीही त्याने हार मानली नाही. त्याने समोरच्या गुंडाला ढकलून दिलं. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. वडाच्या झाडाखाली धूळ उडत होती. विजांचा कडकडाट होत होता आणि त्या अंधारात जीवन-मरणाची लढाई सुरू होती. तेवढ्यात दूरवरून कोणीतरी जोरात ओरडलं, "विश्वास!" तो आवाज पुष्पाचा होता. ती तिच्या मागोमाग आली होती. पुढे काय होणार? वृद्ध सत्य सांगू शकेल का? की पुन्हा एकदा सत्य अंधारात गाडलं जाईल?